आजचा विषय आहे डिसेंट्री. दूषित पाण्यानं होणारा आणखी एक आजार म्हणजे बॅसिलरी डिसेंट्री. ह्या आजारात नुसतेच जुलाब होत नाहीत, तर त्याबरोबर संडासवाटे, शेंबडासारखा चिकट पदार्थ आणि रक्त पडतं. पेशंटला खूप ताप येतो, पोटात कळ करून दुखतं आणि शौचास जाऊन आल्यानंतर जरा बरं वाटतं. जुलाबाचं प्रमाण कॉलऱ्यापेक्षा थोडंसं कमी असतं आणि मोशन्स थोड्याशा घट्ट असतात. ह्या आजारात डिहायड्रेशन होण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे त्याच्यावर घरीच पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करता येतो. शिगेला सोनी, शिगेला फ्लेक्सनेरी आणि शिगेला शिगी ह्या जंतूंमुळे होणारी ही व्याधी नैसर्गिक आपत्ती किंवा दूषित पाणी ह्या बाबींमुळे घडत असते. मेंटल हॉस्पिटल, कारागृह, रिमांड होम, हॉस्टेल्स अशा ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींना याची बाधा अधिक होते. ह्याचप्रमाणे वारंवार फिरतीवर जाणारे, प्रवास करणारे लोक ह्यांचं बाहेरचं खाणं बरंच असतं. बॅसिलरी डिसेंट्रीचे निदान निश्चित करण्यासाठी प्रयोगशाळेत स्टूल एक्झामिनेशन करायला लागते. गरज पडल्यास कल्चर सेन्सिटिव्हिटी अशी चाचणीही करता येते. पण निदान निश्चिती करण्यापूर्वीच उपचार करणं सुरू करता येतं. बोटुलिझम किंवा फूड पॉयझनिंग ही अन्न विषबाधा, दूषित पाणी आणि अन्नामुळे होणाऱ्या गंभीर व्याधी आहे. पुन्हा पुन्हा शिजवलेलं शिळं अन्न, अर्धी कच्ची नासकी फळं, लग्न समारंभातील जेवण, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ अनेक सण ह्या आजारांना निमंत्रण देतात. साल्मोनेला, कंपॅलोबॅक्टर जेजुनी हे जंतू अशा विषबाधेस जबाबदार असतात. एकाच प्रसंगी एकाच कुटुंबातील अनेकांना एकदम जुलाब आणि उलट्या होणं हे फूड पॉयझनिंगचं लक्षण आहे. स्टॅफिलोकोकाय क्लॉस्ट्रिडियम वेल्ची हे जंतू अशी अन्न विषबाधा करू शकतात. डिसेंट्री प्रकारातील सर्व आजारांवर महत्त्वाचे उपचार म्हणजे डिहायड्रेशन न होऊ देणं. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन या डिहायड्रेशनच्या ट्रीटमेंटनी ह्या आजारातले भरपूर कॉम्प्लिकेशन्स आपल्याला अवॉइड करता येतात आणि त्यामुळे आता अनेकांचे प्राण वाचत आहेत. हे औषध आपल्या घरात कायम संग्रही ठेवायला काहीच हरकत नाही. अशा रुग्णांनी हलका आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावं, बिनदुधाचा चहा, लिंबू सरबत, लोणी काढलेलं ताक, नारळाचं पाणी, संत्रा मोसंब्याचा रस, भाताची पेज, ताक भात, दही भात, कढी भात असा हलका आहार उत्तम. डिहायड्रेशनमुळे थकवा आला असेल, लघवी कमी होत असेल, जर नाडीची गती वाढत असेल, हातपाय थंड पडत असतील तर मात्र रुग्णास घरी न ठेवता ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी घेऊन जायला हवं. तिथे मग नॉर्मल सलाईन, ग्लुकोज, रिंगर लॅक्टेट अशी IV फ्लुइड्स देऊन पेशंटचं डिहायड्रेशन आपल्याला कमी करता येतं. जेवण्याआधी हात स्वच्छ धुणं, स्वच्छ, शुद्ध, ताजं आणि गरम पौष्टिक अन्न खाणं, अन्न वारंवार पुन्हा पुन्हा शिजवून तेच अन्न न खाणं, शिळं अन्न न खाणं, कच्ची किंवा अति पिकलेली फळं, सडलेल्या भाज्या टाळणं, उघड्यावरील मिष्टान्न कटाक्षानं टाळणं ही सगळी हे इन्फेक्शन अवॉइड करू शकतात. पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात तुरटी फिरवल्याने सुद्धा हे इन्फेक्शन टाळता येतं. घोंगावणाऱ्या माशांचा बंदोबस्त मात्र करायला पाहिजे. अन्न झाकून ठेवलं, साथींच्या काळात रोगप्रतिबंधक लसी घेतल्या, सार्वजनिक स्वच्छता ठेवली तर आपल्याला हा आजार होणारच नाही याची खात्री बाळगता येते. उघड्यावर प्रातर्विधी, मलमूत्र विसर्जन करू नये, सार्वजनिक संडास, शौचालय स्वच्छ ठेवावीत, स्वच्छ शहर, निरामय शहर ही उक्ती लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, घाण टाळणं, घाण टाकणं यास कडक प्रतिबंध करायला हवा. तरच हे साथीचे आजार जसा कॉलरा, टायफॉइड, गॅस्ट्रो, कावीळ यांचं आपण उच्चाटन करू शकू. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर ह्याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.